नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरती, तलाठी भरती किंवा महानगरपालिका त्याचबरोबर TCS आणि IBPS कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा तसेच MPSC च्या मुख्य परीक्षांसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला मराठी व्याकरणाचा सराव करायचा आहे, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आले आहात। कारण आपण मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव टॉपिक वाईज करण्यासाठी एक सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचा टॉपिक वाईज म्हणजे प्रत्येक पाठानुसार महत्त्वाच्या प्रश्नोत्तरांचा सराव करणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। तसेच या सिरीज मधील आधीचे व्हिडिओ देखील पाहून घ्या आणि याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी या परीक्षांसाठी तयारी करत आहेत, म्हणजेच तलाठी भरती, पोलीस भरती, TCS IBPS कडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा तसेच MPSC च्या मुख्य परीक्षा यांच्यासाठी तयारी करत आहेत, तर त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ आणि आपलं चॅनल शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी वर्णमालेतील वर्णांचे उच्चार स्थानानुसार प्रकार पाहणार आहोत आणि त्यावरील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। आणि ते अशा प्रकारे पाहणार आहोत की या व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला इतर कोणताही प्रश्न विचारला गेला किंवा इथून पुढे कोणताही प्रश्न उच्चार स्थानानुसार येणाऱ्या वर्णांवर विचारला गेला तर त्याचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, वर्णांच्या उच्चार स्थानावरून वर्णाचा खालीलपैकी कोणता प्रकार पडत नाही। आता या ठिकाणी पाहायचं आहे, आपली जीभ तोंडातील ज्या ज्या अवयवांना स्पर्श करते, म्हणजेच एखाद्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी ज्या अवयवांचा वापर होतोय त्या अवयवाच्या स्थानानुसार वर्णांचे काही प्रकार पडतात, जसं की कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, औष्ठ्य, कंठतालव्य, कंठोष्ठ्य, दंतोष्ठ्य आणि दंततालव्य असे काही प्रकार पडतात, ज्यामध्ये आपली जीभ त्या त्या अवयवांना स्पर्श करते। जसं की आपली जीभ जर दातांना स्पर्श करत असेल तर दंत्य, आपली जीभ जर आपल्या टाळूला किंवा कठोर टाळूला स्पर्श करत असेल तर तालव्य, आपली जीभ जर कठोर तालू आणि मृदू तालू यांच्या मधील भागाला स्पर्श करत असेल तर मूर्धन्य। ठीक आहे, असे प्रकार पडतायत। तसेच मित्रांनो, दीर्घ काय आहे, वर्णाचा उच्चाराला लागणारा वेळ यानुसार त्याचा पडणारा प्रकार आहे। जर कमी वेळ लागत असेल तर ऱ्हस्व आणि जास्त वेळ लागत असेल तर दीर्घ, म्हणजे या ठिकाणी पर्यायी चार दीर्घ हा प्रकार उच्चार स्थानावरून पडत नाही, तर उच्चाराच्या लांबीवरून पडतो। ठीक आहे, मात्रेवरून पडतो। प्रश्न क्रमांक 2, कंठवर्णांचा उच्चार करताना आपल्या जिभेचा टिंबटिंब भाग कंठाला स्पर्श करतो। आता मित्रांनो, कंठासाठी आपण काय पाहिलं होतं मागल्या भागामध्ये की आवाज कंठातून येतो तेव्हा कंठवर्ण असतो, परंतु काय होतं त्यावेळी आपल्या जिभेचा जो मागील भाग आहे तो काय करतो, आपल्या कंठाला स्पर्श करतो। ठीक आहे, आपल्या तोंडामध्ये जी पडजीभ आहे त्याच्या पुढचा जो भाग असतो त्याला काय म्हणायचं, कंठ म्हणायचं। आणि कंठवर्णाचा उच्चार करताना काय होतं, आपल्या जिभेचा जो मागचा भाग आहे तो त्या कंठ भागाला स्पर्श करतो, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, कंठ। ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे, मागील भाग। तर मित्रांनो, कंठ स्वर कोणते असतात त्यावर पुढचा प्रश्न आहे। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 3, टिंबटिंब हे स्वर कंठ स्वर म्हणून गणले जातात। आता मित्रांनो, कंठ म्हणजे काय, ज्या वर्णांचा उच्चार कंठातून होतो, म्हणजेच आपल्या जिभेचा मागील भाग आपल्या कंठाला स्पर्श करतो, तेव्हा त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, कंठवर्ण। असे वर्ण कोणते कोणते आहेत, मग त्यामध्ये मित्रांनो 2 स्वर आहेत आणि 6 व्यंजन आहेत। ठीक आहे, 2 स्वर कोणते कोणते, अ आणि आ। ठीक आहे, आणि 6 व्यंजन कोणती कोणती, क, ख, ग, क च्या गटातील अनुनासिक ड आणि ह। ठीक आहे, असे एकूण 6 व्यंजन हे कंठवर्ण आहेत। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय, स्वर विचारलं की अ आणि आ। ठीक आहे, कंठ स्वर विचारलं की काय सांगणार, अ आ। प्रश्न क्रमांक 4, मराठी वर्णमालेत टिंबटिंबचा व्यंजन गट हा कंठ व्यंजनाचा आहे। आता मित्रांनो, मराठी वर्णमालेमध्ये कंठ व्यंजन म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे। ठीक आहे, कंठ म्हणजे काय असणार आहे, ज्यांचा उच्चार करताना आपली जीभ आपल्या कंठ भागाला स्पर्श करते, म्हणजे आपल्या जिभेचा मागील भाग हा कंठाला स्पर्श करतो, तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं, कंठवर्ण म्हणायचं। ठीक आहे, मग मित्रांनो, या ठिकाणी कंठ स्वर कोणते कोणते, अ आणि आ, आणि कंठ व्यंजन कोणते कोणती, तर क चा पूर्ण गट त्यासोबतच ह हे व्यंजन। ठीक आहे, ह हा महाप्राण देखील काय आहे,
कंठ्य व्यंजन आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, मराठी वर्णमालेतील क चा गट हा काय आहे, तर कंठ्य व्यंजनाचा गट आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कंठ्य वर्णांचा योग्य गट ओळखा. आता कंठ्य वर्णांचा योग्य गट ओळखायचा आहे. अ क ज. मित्रांनो, अ कंठी आहे, क कंठी आहे, परंतु ज कुठे आहे, ज तर च च्या गटामध्ये आहे, म्हणजे या ठिकाणी एक नाहीये. आ ख त्र. आता या ठिकाणी पहा आ कंठ्य, ख कंठ्य, परंतु त्र च च्या गटामध्ये, म्हणजे हे देखील नाहीये. इ ई उ. मित्रांनो, हे तिन्ही पण स्वर आहेत आणि ते अनुक्रमे तालु किंवा तालव्य आणि औष्ठ्य या प्रकारात मोडतायत. ठीक आहे, आणि आ कंठ्य, क ख ग कंठ्य आणि क च्या गटातील अनुनासिक ड कंठ्य. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 हा गट काय कंठ्य वर्णांचा आहे. त्यामध्ये एक स्वर दिलेला आहे आणि 2 व्यंजन दिलेले आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणते व्यंजन कंठी आहे. आता या ठिकाणी पहा क चा गट, ठीक आहे, आणि ह हा महाप्राण काय आहेत, कंठी आहेत. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, पर्याय 4 ह हा काय आहे, कंठी आहे. ठीक आहे. ट कशामध्ये येतं, मूर्धन्य, आ कंठ्य आणि अ देखील कंठ्य, परंतु या ठिकाणी व्यंजन विचारलं असल्यामुळे ह हे उत्तर आहे. ठीक आहे. कंठ्य कोणते कोणते आहेत, पुन्हा एकदा पहा. अ आ हे स्वर आणि त्यांच्यासोबतच क चा पूर्ण गट आणि ह हा महाप्राण. ठीक आहे, एवढे काय आहेत, कंठ्य वर्ण आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7, आपल्या तोंडातील वरच्या दातापासून कंठापर्यंत जिभेच्या वरच्या भागाला टिंबटिंब म्हणतात. आता मित्रांनो, कंठ म्हणजे काय पाहिलं आपण, तर आपली जी पडजीभ आहे त्याच्या समोरचा जो भाग आहे त्याला काय म्हणणार, कंठ म्हणणार. ठीक आहे, मग तिथून आपल्या दातापर्यंत जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, तर तालू म्हणतो. ठीक आहे, पर्याय 3 आपलं उत्तर आहे. आता आपली जीभ आपल्या दाताच्या वरून फिरवा आणि पाठीमागे न्या, तर तो जो भाग जाणवतोय त्याला काय म्हणायचं, तालू म्हणायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8, पडजिभेच्या पुढील कोमल तालूचा जो भाग असतो त्याला काय म्हणतात. आता मित्रांनो, पडजिभेच्या पुढे काय असतो आपण पाहिलं होतं, कंठ असतो. ठीक आहे, पर्याय 2. त्याच्या पुढे तालू असणार आहे आणि तालूचे 2 भाग पडतात, कठोर आणि मृदू, तर या दोन्हीच्या मध्ये असतो त्याला काय म्हणायचं, मूर्धा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9, ज्या वर्णांचा उच्चार जिभेचा स्पर्श कठोर तालूला झाल्यामुळे होतो त्या वर्णांना टिंबटिंब वर्ण असे म्हणतात. आता या ठिकाणी पहा, ज्या वर्णांचा उच्चार करताना आपल्या जिभेचा स्पर्श आहे तो कठोर तालूला होतो तेव्हा त्या वर्णांना टिंबटिंब म्हणतात. ठीक आहे. आता कठोर तालू म्हणजे काय, तर आपला जो टाळू आहे किंवा तालू आहे त्याचे 2 भाग पडतात. कोणते कोणते, कठोर आणि मृदू. कठोर कोणता, तर आपल्या दातापासून, दाताच्या हिरडीपासून पाठीमागचा भाग त्याला काय म्हणायचं, कठोर भाग, कठोर तालू म्हणायचं, आणि त्याच्या पाठीमागचा भाग मृदू तालू. ठीक आहे, त्या लक्षात ठेवायचं, दाताच्या जवळ आहे तो कठोर तालू. मग या ठिकाणी पहा, जेव्हा जिभेचा स्पर्श दातांच्या जवळील टाळूला होतो म्हणजे कठोर तालूला होतो तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं, तालव्य वर्ण आहे. ठीक आहे, पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, टिंबटिंब हे स्वर तालव्य गटात येतात. आता मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण कंठ्य गटात पाहिलं की काही स्वर आहेत आणि काही व्यंजन आहेत, तर तालव्य गटात देखील काही स्वर येतात. कोणते स्वर येतात तालव्य गटामध्ये, तर ते आहेत ई आणि ई, म्हणजे हे 2 ई काय आहेत, तर तालव्य आहेत. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. काय पाहायचं आहे, कंठस्वर कोणते, अ आ, आणि तालव्य स्वर कोणते, ई ई. ठीक आहे, यांचे पुढे देखील प्रकार पाहणार आहे आपण. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणती व्यंजने तालव्य आहेत. आता या ठिकाणी पहा, वर स्वर पाहिले, आता व्यंजन पाहायची आहेत. व्यंजन कोणती आहेत, तर पूर्णपणे च चा गट, त्या च च्या गटासोबतच आणखी य आणि श हे काय आहेत, तालव्य आहेत. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, ई तालव्य, परंतु व्यंजन विचारलेलं त्यामुळे या ठिकाणी ई आल्यामुळे हा पर्याय गेला. या ठिकाणी पहा, च छ आणि श, या ठिकाणी काय पाहिलं, च चा पूर्ण गट म्हणजे च छ ज झ हे काय आहेत, तालव्य आहेत, आणि य आणि श हे देखील तालव्य आहेत, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. क ख ग कंठी आहे आणि ई ई हे काय आहेत, ई ई हे तालव्य स्वर आहेत, व्यंजने नाहीत. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार जिभेचा स्पर्श कठोर तालूवर होऊन केला जातो? आता या ठिकाणी पहा, जेव्हा जिभेचा स्पर्श हा आपल्या कठोर तालूला होतो तेव्हा कोणत्या प्रकारचे वर्ण असतात? तर तेव्हा त्या ठिकाणी तालव्य वर्ण असतात. आणि ते कोणते कोणते आहेत? तर ई, ई हे स्वर, त्यासोबतच च चा पूर्ण गट आणि य आणि श. ठीक आहे, मग या ठिकाणी कोणता आलेला आहे? ई आले का? नाही. च चा पूर्ण गट आलेला नाहीये. मग य नाहीये, काय आलेला आहे? श आलेला आहे. म्हणजे पर्याय 2 श हा तालव्य वर्ण या ठिकाणी आहे. ठीक आहे, कारण श चा उच्चार देखील जिभेचा स्पर्श कठोर तालूला होऊन होतोय, म्हणजेच आपल्या वरच्या दातांच्या हिरडीला होऊन होतोय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13, जगाला प्रेम अर्पावे यामधील जग मध्ये ज चा उच्चार कोणत्या प्रकारचा आहे? आता या ठिकाणी पहा, इथे आला खरा ट्विस्ट. ठीक आहे, तालव्य कोणते आणि दंत तालव्य कोणते? तर ज्यावेळी ज चा उच्चार किंवा च चा उच्चार किंवा छ चा किंवा झ चा उच्चार हा त्याला य जोडल्यासारखा होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं? तालव्य म्हणायचं. आणि जेव्हा त्यांचा उच्चार हा अ जोडल्यासारखा होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं? दंत तालव्य म्हणायचं. मग या ठिकाणी पहा, ज ला आपण जर ज म्हटलं तर काय? तालव्य, आणि ज म्हटलं तर दंत तालव्य. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण उच्चार काय करतोय? जगाला प्रेम अर्पावे, म्हणजे या ठिकाणी ज चा उच्चार ज असा करतोय, तर या ठिकाणी काय होणार आहे? तालव्य होणार आहे. ठीक आहे, पर्याय 2 आपलं उत्तर आहे. जेव्हा च छ ज झ यांचा उच्चार य जोडल्यासारखा होतो तेव्हा त्या ठिकाणी तालव्य, आणि जेव्हा त्यांचा उच्चार आहे असा म्हणजेच अ जोडल्यासारखा होतो म्हणजेच च ज झ असा होतो तेव्हा त्या ठिकाणी दंत तालव्य असतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, जेव्हा एखाद्या वर्णाचा उच्चार करताना आपली जीभ वरच्या दातांच्या हिरडीला स्पर्श करते तेव्हा तो वर्ण कोणत्या प्रकारचा असतो? आता मित्रांनो, आपण काय पाहिलं? दातांपासून पाठीमागे मृदू तालूपर्यंत जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो? तर कठोर तालू म्हणतो. आणि जेव्हा एखाद्या वर्णाचा उच्चार करताना त्या कठोर तालूला स्पर्श होतो तेव्हा त्या वर्णाला आपण काय म्हणतो? तालव्य वर्ण म्हणतो. ठीक आहे, म्हणजेच एखाद्या वर्णाचा उच्चार करताना जेव्हा आपली जीभ आपल्या वरच्या दातांच्या हिरडीला स्पर्श करते तेव्हा त्या ठिकाणी तालव्य वर्ण असतो. ठीक आहे, पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, तालव्य असणाऱ्या व्यंजनांचा योग्य गट निवडा. आता मित्रांनो, तालव्य गट कोणता असतो? तर च चा गट असतो. ठीक आहे, च चा गट कधी असतो? जेव्हा त्याला य जोडल्यासारखा उच्चार होतो, म्हणजेच च छ ज झ असा उच्चार होणार आहे तेव्हा त्या ठिकाणी तालव्य असणार आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16, च छ ज झ यांचा उच्चार जेव्हा य ने युक्त होतो तेव्हा त्यांना टिंबटिंब म्हणतात. आता मित्रांनो, आपण पुन्हा एकदा पाहिलं, या ठिकाणी जेव्हा उच्चार होताना य जोडल्यासारखा होतो तेव्हा त्या ठिकाणी तालव्य, आणि जेव्हा उच्चार होताना अ जोडल्यासारखा होतो तेव्हा त्या ठिकाणी दंत तालव्य. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17, आपले दात आणि कठोर तालू यांच्या दरम्यान असणाऱ्या खरखरीत भागाला टिंबटिंब असे म्हणतात. आता मित्रांनो, आपले जे दात आहेत आणि जो कठोर तालू आहे यांच्या मध्ये जो भाग आहे त्याला काय म्हणायचं? वर्त्स म्हणायचं. वर्त्स, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. मूर्धा कुठं असते? कठोर तालू आणि मृदू तालू यांच्या दरम्यान जो भाग आहे, जो फुगीर भाग आहे त्याला काय म्हणायचं? मूर्धा म्हणायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, जेव्हा च छ ज यांचा उच्चार शेवटी अ जोडल्यासारखा होतो तेव्हा त्यांचा उच्चार टिंबटिंब प्रकारचा असतो. आता पाहिलं काय आपण? जेव्हा च छ ज आणि झ यांचा उच्चार अ जोडल्यासारखा होतो तेव्हा दंत तालव्य, आणि य जोडल्यासारखा होतो तेव्हा तालव्य. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी पर्याय 3 आपलं उत्तर आहे. आता या ठिकाणी पहा, जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे, तो देखील प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपात आणि टाइम लावून, तर तुम्ही ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचची ही पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका सिरीज घेऊ शकता. कारण या संचामध्ये आपण 10 प्रश्नपत्रिका फक्त 25 रुपयांना देत आहोत, ज्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आहे आणि गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न कशा प्रकारे सोडवले जातात आणि कशा प्रकारे सोडवायचे हे देखील पूर्णपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही
पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर ही प्रश्नपत्रिका सिरीज, हा प्रश्नपत्रिका संच नक्की घ्या. त्यासोबतच या प्रश्नपत्रिका संचाबद्दल तुमच्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की याची डेमो प्रश्नपत्रिका आहे ती तुम्हाला फ्री मिळणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी सराव प्रश्नपत्रिका डेमो पाहण्यासाठी कॉन्टॅक्ट अशी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून ऍडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे. डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री मध्ये मिळेल. त्यानंतर प्रश्नपत्रिका संच घेणं बंधनकारक नाहीये. जर तुम्हाला फ्री मध्ये डेमो प्रश्नपत्रिका पाहायची आहे तर ऍडमिनला डेमो असा मेसेज करा. प्रश्न क्रमांक 19, पुढील शब्दांच्या उच्चारानुसार कोणता शब्द दंत तालवी वर्ण व्यंजन असणार आहे. आता या ठिकाणी पहा, दंत तालव्य काय असतं, जेव्हा च चा उच्चार, ज चा उच्चार, झ चा उच्चार हा अ जोडल्यासारखा होतो तेव्हा. ठीक आहे. मग या ठिकाणी झगा, जन, चरित्र, जंगल, या ठिकाणी जन मध्ये य जोडल्यासारखा उच्चार आहे, चरित्र मध्ये य जोडल्यासारखा उच्चार आहे आणि जंगल मध्ये देखील य जोडल्यासारखा उच्चार आहे. म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणूया, जन, चरित्र, जंगल यांचा उच्चार य जोडल्यासारखा होतोय म्हणून या ठिकाणी यामध्ये तालव्य वर्ण आहे. परंतु झगामध्ये झ चा उच्चार हा अ जोडल्यासारखा होतो म्हणून या ठिकाणी झगा काय आहे, दंत तालव्य आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणता शब्द तालव्य आणि दंत तालव्य दोन्ही प्रकारे उच्चारला जातो. आता या ठिकाणी दोन्ही प्रकारे उच्चारला जाणारा वर्ण कोणता आहे किंवा शब्द कोणता आहे तर या ठिकाणी पहा. परंतु या ठिकाणी जग मध्ये काय होते पहा, जर आपण म्हटलं जग तर काय होणार आहे, संपूर्ण दुनिया किंवा पाण्याचं पात्र त्याला आपण काय म्हणतो, जग म्हणतो आणि त्याचा उच्चार कसा होतो, य जोडल्यासारखा, म्हणजे काय, तालव्य. आणि जर आपण म्हटलं जग तर म्हणजे काय, जिवंत रहा, आणि याचा उच्चार कसा होतोय, दंत तालव्य, म्हणजे अ जोडल्यासारखा. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय 2 जग या शब्दाचा उच्चार आहे तो तालव्य आणि दंत तालव्य दोन्ही प्रकारे होतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी दंत तालव्य उच्चार असणाऱ्या शब्दांचा गट निवडा. आता या ठिकाणी पहा, दंत तालव्य म्हणजे काय, च, छ, ज, झ यांचा उच्चार अ जोडल्यासारखा होणार आहे. म्हणजे च, छ, ज आणि झ असा होणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी पहा, चमचा, झरा, जावई, छाती, चंद्र, छाप, चाप, जग, छत्री, चारा, जंगल, जल. मग या ठिकाणी पहा, जंगल मध्ये ज, जल मध्ये ज, चाप चला य, जग चला य, छत्रीमध्ये छ, छातीमध्ये छ, चंद्रमध्ये च आणि छापमध्ये देखील छ. परंतु या ठिकाणी चमचामध्ये च, झरामध्ये झ आणि जावईमध्ये जा. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी चमचा, झरा, जावई यांचा उच्चार आहे तो त्या वर्णांना अ जोडल्यासारखा होतो म्हणून त्या ठिकाणी त्यांना काय म्हणायचं, दंत तालव्य. जर उच्चार अ जोडल्यासारखा झाला तर दंत तालव्य आणि य जोडल्यासारखा झाला तर तालव्य. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, पर्याय 1. प्रश्न क्रमांक 22, कठोर तालू आणि मृदू किंवा कोमल तालू यांच्या मधील भागाला टिंबटिंब म्हणतात. आता मित्रांनो, आपण आतापर्यंत पाहिलं कठोर तालू आणि मृदू तालू यांच्यामधील जो भाग आहे त्याला काय म्हणायचं, मूर्धा म्हणायचं. ठीक आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 23, जेव्हा आपल्या जिभेचा शेंडा कठोर तालू आणि मृदू तालू यांच्यामधील भागाला स्पर्श करतो तेव्हा उच्चारित होणाऱ्या वर्णांना काय म्हणतात. आता काय पाहिलं आपण, कठोर तालू आणि मृदू तालू यांच्या दरम्यानचा भाग काय असतो, मूर्धा. आणि जेव्हा आपल्या जिभेचा स्पर्श मूर्धेला होतो तेव्हा त्या ठिकाणी उच्चारित होणाऱ्या वर्णांना आपण काय म्हणतो, मूर्धन्य वर्ण. ठीक आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, मराठी वर्णमालेत टिंबटिंब हा मूर्धन्य स्वर आहे. आता काय पाहिलं आपण, तालव्य स्वर कोणते, ई, ई, आणि मूर्धन्य स्वर कोणते, मूर्धन्य स्वर आहे रू. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 3 रू हा मूर्धन्य स्वर आहे. ऐ काय आहे ते पुढे पाहणार, ध पुढे पाहणार, र देखील पुढे पाहणार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25, मराठी वर्णमालेतील मूर्धन्य व्यंजनांचा गट कोणता. आता मित्रांनो, मराठी वर्णमालेतील मूर्धन्य वर्णांचा गट कोणता, तर मित्रांनो, ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्या जिभेचा स्पर्श आपल्या कठोर तालू आणि मृदू तालू यांच्या मधील भागाला म्हणजेच मूर्धेला होतो तेव्हा त्या ठिकाणी त्यांना काय म्हणायचं, मूर्धन्य म्हणायचं. आणि तो गट कोणता आहे, मग
तर ट च्या गटातील व्यंजनांचा उच्चार करताना म्हणजेच ट चा, ठ चा, ड चा, ढ चा, न चा यांचा उच्चार करताना आपली जीभ आपल्या कठोर तालू आणि मृदू तालू यांच्या दरम्यानच्या भागाला स्पर्श करते, म्हणजे मूर्धेला स्पर्श करते. त्यामुळे या वर्णांना काय म्हणायचं किंवा या व्यंजनांच्या गटाला काय म्हणायचं? मूर्धन्य व्यंजनाचा गट म्हणायचं. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. आता पहा मूर्धन्यमध्ये काय काय येतं, तर रू हा स्वर येतो, ट चा गट येतो, ठीक आहे. त्यासोबतच आणखी काय येतं, तर येतो र, त्यासोबत येतो षटकोनाचा श आणि येतो स्वतंत्र व्यंजन र, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26, मराठी वर्णमालेतील मूर्धन्य अर्धस्वर कोणता? आता मित्रांनो, मराठी वर्णमालेमध्ये मूर्धन्य अर्धस्वर कोणता? आता अर्धस्वर कोणते आहेत? य, र, ल, व. का आहे ते अर्धस्वर? कारण य चा उच्चार ई सारखा होतो, र चा उच्चार रू सारखा होतो, ल चा उच्चार रू सारखा होतो आणि व चा उच्चार हा उ सारखा होतो आणि त्यामुळे त्यांना अर्धस्वर असं म्हटलं जातं, कारण यांचे उच्चार आहेत ते स्वरांसारखे होत आहेत. मग या ठिकाणी पहा य, र, ल हे तिन्ही पण अर्धस्वर आहेत आणि यापैकी र चा उच्चार आहे तो आपल्या जिभेचा स्पर्श मूर्धेला झाल्यामुळे होतोय, ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 र हा काय मूर्धन्य अर्धस्वर आहे किंवा मूर्धन्य व्यंजन आहे, ठीक आहे. मूर्धन्य व्यंजन कोणती आहेत किंवा मूर्धन्य वर्ण कोणते आहेत? पुन्हा एकदा पहा, मूर्धन्य वर्ण कोणते? तर त्यामध्ये रू हा स्वर आहे, सोबत ट चा गट आहे, त्यासोबतच काय आहे, र आहे, सोबतच षटकोनाचा श आहे आणि त्यासोबतच सर्वात शेवटी स्वतंत्र वर्ण किंवा स्वतंत्र व्यंजन ळ आहे, ठीक आहे. मग या ठिकाणी पहा अर्धस्वर कोणता आहे? र आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय 2 उत्तर आहे, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27, मराठी वर्णमालेतील तालव्य असणारा अर्धस्वर कोणता? आता काय पाहिलं होतं आपण? तालव्य कोणते असतात? ज्या वर्णाचा उच्चार करताना आपली जीभ आपल्या वरच्या हिरडीला स्पर्श करते त्याला आपण काय म्हणतो? तालव्य म्हणतो. आणि यापैकी पहा आपण य हा तालव्य आहे असं पाहिलं होतं. तालव्याचा गट कोणता होता? तर ई, ई हे स्वर, सोबतच च चा गट, त्यासोबतच य आणि श हे काय आहेत? तालव्य आहेत, ठीक आहे. मग या ठिकाणी तालव्य अर्धस्वर कोणता असणार आहे? अर्धस्वर 4 य, र, ल, व आणि या ठिकाणी य काय आहे? अर्धस्वर आहे, म्हणून पर्याय 1 य हा तालव्य अर्धस्वर आहे, तर र हा मूर्धन्य अर्धस्वर आहे, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28, मराठी वर्णमालेतील ळ हे स्वतंत्र व्यंजन उच्चार स्थानानुसार कोणत्या प्रकारात मोडते? आता या ठिकाणी पहा ळ चा उच्चार कसा होतो? ळ चा उच्चार आपल्या जिभेचा स्पर्श आपल्या मूर्धेला म्हणजेच टाळूला झाल्यामुळे होतो, त्यामुळे या ठिकाणी याला काय म्हणायचं? मूर्धन्य म्हणायचं, ठीक आहे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. मूर्धन्यमध्ये काय काय आपण पाहिलेलं आहे, पुन्हा एकदा पहा. रू हा स्वर, सोबतच च चा पूर्ण गट आणि र हा अर्धस्वर, त्यासोबतच षटकोनाचा श आणि ळ हा स्वतंत्र वर्ण, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29, ज्या वर्णांचा उच्चार जिभेचा स्पर्श वरच्या दातांच्या मागील बाजूस झाल्यावर होतो त्या वर्णांना टिंबटिंब वर्ण म्हणतात. आता मित्रांनो या ठिकाणी काय झालेलं आहे? जिभेचा स्पर्श हा वरच्या दातांच्या मागील बाजूला झालेला आहे, म्हणजेच काय? जिभेचा स्पर्श हा दातांना झालेला आहे. आपण काय पाहिलं होतं पहिल्या भागामध्ये? जेव्हा एखाद्या वर्णाचा उच्चार करताना आपली जीभ आपल्या दातांना स्पर्श करते तेव्हा तो वर्ण कोणत्या प्रकारचा असतो? दंत्यवर्ण असतो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय 1 दंत्यवर्ण, ठीक आहे. आता पहा दंत्यवर्ण कोणते कोणते आहेत, एकदा सांगणार आहे. या ठिकाणी दंत्य कोणते कोणते? तर रू हा स्वर, ठीक आहे, सोबत त चा पूर्ण गट, ठीक आहे. त्यानंतर ल हा अर्धस्वर आणि स हे व्यंजन, ठीक आहे. हे सर्व काय आहेत? तर दंत्यवर्ण आहेत. मग या ठिकाणी पहा पुढचा प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत टिंबटिंब या स्वराचा उच्चार दंत्य होतो. आता दंत्य स्वर कोणता आहे? दंत्य स्वर आहे रू, ठीक आहे. म्हणजे पर्याय 2. रू कोणत्या प्रकारचा आहे? मूर्धन्य, ठीक आहे. उचा प्रकार आपण पुढे पाहणार आहे. आणि त कोणत्या प्रकारचा आहे? तर त हे दंत्य आहे, परंतु काय? व्यंजन आहे, ठीक आहे.
आता पुढे पहा प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी दंत्य असणारे व्यंजन निवडा. आता मित्रांनो दंत्य व्यंजन निवडायचं आहे, ठीक आहे. दंत्य व्यंजन कोणतं आहे या ठिकाणी, तर दंत्य व्यंजनाचा गट काय सांगितला मी, तर लू हा स्वर, त्यासोबतच त चा पूर्ण गट म्हणजे त थ द ध न, ठीक आहे. आणि त्यानंतर ल हा अर्धस्वर म्हणजे व्यंजन आणि स हे व्यंजन. मग या ठिकाणी दंत्य व्यंजन कोणतं आलेलं आहे, तर ल हा अर्धस्वर किंवा व्यंजन, ठीक आहे. म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32. दंत्य व्यंजन असणारा योग्य गट निवडा. आता मित्रांनो दंत्य वर्ण कोणते कोणते आपण आताच पाहिलेलं आहे, ठीक आहे. तर त्यामध्ये लो हा स्वर येतो, त्यासोबतच त व्यंजनाचा पूर्ण गट म्हणजे त थ द ध न, आणि त्यानंतर त्यासोबतच ल हा अर्धस्वर आणि स हे व्यंजन, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी पहा त थ स हे आपलं उत्तर आहे, पर्याय 3. म कुठे येतं, म प च्या गटात म्हणजे औष्ठ्य गटामध्ये, ठीक आहे. तर ल आहे ते दंत्य, स देखील दंत्य, ठीक आहे. द दंत्य, ध दंत्य, परंतु न हे मूर्धन्यमध्ये येतं, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33. खाली दिलेल्या वर्णांपैकी कोणते वर्ण हे उच्चार स्थानानुसार दंत्य गटातील आहेत. आता या ठिकाणी पहा दंत्य गटातील वर्ण ओळखायचे आहेत, ठीक आहे. तर ते कोणते कोणते आहेत, तर आता इतक्या वेळा पाहिलं लू हा स्वर, सोबतच त चा पूर्ण गट, ल हा अर्धस्वर आणि स हे व्यंजन, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, ल आणि स, पर्याय 2. र कुठे आलं, मूर्धन्यमध्ये, स दंत्यमध्ये, ढ आणि न हे कुठे, मूर्धन्यमध्ये, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34. दंत्य असणारा अर्धस्वर खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. आता मित्रांनो दंत्य ओळखायचं आहे, ठीक आहे. दंत्य म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. आणि अर्धस्वर कोणते कोणते, य र ल व. तर या ठिकाणी पहा ल कुठे आहे, दंत्यमध्ये आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. र कुठे, मूर्धन्य, आणि य कुठे, कंठ्यमध्ये, व पुढे असणार आहे दंतोष्ठमध्ये, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणत्या शब्दात दंत्यवर्ण आलेला आहे तो पर्याय निवडा. आता दंत्यवर्ण कोणते कोणते पाहून झालेला आहे, तर या ठिकाणी पहा दर्पण मध्ये द हा दंत्य आहे, ठीक आहे. प हा औष्ठ्य आणि न हा मूर्धन्य. कागज मध्ये क हा कंठ, ग हा कंठ्य आणि ज हा काय आहे, दंत तालव्य. कर्ज मध्ये क हा कंठ्य आणि ज हा दंत तालव्य. आणि जग मध्ये ज हा तालव्य आणि ग हा कंठ्य, ठीक आहे. मग या ठिकाणी दंत्य कुठे आलेला आहे, पर्याय 1 मध्ये, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36. जेव्हा आपण आपल्या ओठांचा वापर करून किंवा त्यांची हालचाल करून एखादा वर्ण उच्चारतो तेव्हा त्या वर्णाला टिंबटिंब वर्ण असे म्हणतात. आता मित्रांनो ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्या ओठांची हालचाल होते किंवा आपले ओठ एकमेकांना चिकटतात त्यांना काय म्हणायचं, औष्ठ्य वर्ण म्हणायचं. आणि ते कोणते आहेत, तर प चा पूर्ण गट औष्ठ्य असतो, ठीक आहे. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय, पर्याय 3. ते कोणते कोणते आपण या ठिकाणी पाहणार आहे स्वरांसहित, ठीक आहे. तर या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक 37. मराठी वर्णमालेत कोणत्या स्वरांची जोडी ही औष्ठ्य या प्रकारात मोडते. आता या ठिकाणी पहा औष्ठ्य कसं होणार आहे, त्यांचा उच्चार करताना आपल्या ओठांची हालचाल होणार आहे. जसं की उ उ, या ठिकाणी उचा उच्चार करताना आपले ओठ गोल होत आहेत म्हणजे ओठांची हालचाल होते, म्हणून या ठिकाणी उ उ काय आहेत, औष्ठ्य आहेत, ठीक आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. अ आ काय आपण पाहिलेलं आहे, कंठ्य, इ ई तालव्य, रू मूर्धन्य आणि रू दंत्य, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणत्या व्यंजनांचा गट हा औष्ठ्य प्रकारातील आहे. आता मित्रांनो औष्ठ्य वर्णांचा गट एकदाच पहा काय असतो, तर त्याच्यामध्ये उ उ हे स्वर, ठीक आहे. प चा पूर्ण गट प फ ब भ म हे काय आहेत, तर औष्ठ्य आहेत, ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असलं पाहिजे, प आणि फ हे काय आहेत, औष्ठ्य आहेत, पर्याय 2. त थ दंत्य, क ख कंठ आणि ट ठ मूर्धन्य, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39. मराठी वर्णमालेतील कोणता गट हा मुख्यतः औष्ठ्य या प्रकारात मोडतो. आता मित्रांनो औष्ठ्य कोणता गट आहे, प चा गट, ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. क चा गट कंठ, ट चा गट मूर्धन्य, य चा गट याचा गट नसतो,
प्रश्न क्रमांक 40, वर्ण व त्याच्या उच्चारस्थानानुसार प्रकार यांची योग्य जोडी ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न भरपूर येतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40 काय आहे? वर्ण आणि त्याच्या उच्चारस्थानानुसार योग्य जोडी ओळखायची आहे. औष्ठ्य. मित्रांनो अचा उच्चार करताना काय होतं? कंठातून आवाज येतो आणि आपली जीभ, आपल्या जिभेचा मागील भाग हा कंठाला स्पर्श करतोय म्हणून या ठिकाणी काय कंठ आहे. चा उच्चार कसा होतो? च किंवा च. मग काय असतं? च म्हणजे तालव्य, च म्हणजे तालव्य आणि च म्हणजे दंत तालव्य, म्हणजे या ठिकाणी हे देखील चुकलेलं आहे. त्यासोबतच ड कुठे आहे? क च्या गटामध्ये आहे. क च्या गटामध्ये म्हणजे काय होणार आहे? कंठ होणार आहे ना, म्हणजे या ठिकाणी हे देखील चुकलेलं आहे. परंतु ह कशामध्ये येतंय? ह येतंय कंठमध्ये येतंय, म्हणजे या ठिकाणी पर्याय 3 आपलं उत्तर आहे. कंठमध्ये कोणते कोणते पुन्हा पहा? आ. ठीक आहे. त्यानंतर क चा गट आणि त्यानंतर शेवटी ह. हे काय आहेत? तर कंठ आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41, मराठी वर्णमालेतील कोणते वर्ण कंठ तालव्य या प्रकारात येतात? आता मित्रांनो कोणत्या वर्णांचा उच्चार करताना आपला कंठ आणि तालू या दोन्हीचा वापर होतोय असा प्रश्न आहे. ठीक आहे. कोणत्या वर्णाचा उच्चार करताना? तर मित्रांनो मराठी वर्णमालेमध्ये फक्त 3 वर्ण असे आहेत ज्यांचा उच्चार करताना आपल्या कंठाचा आणि तालूचा दोन्हीचा वापर होतो. आणि ते 3 काय आहेत? तर तिन्ही देखील स्वर आहेत. कोणते कोणते? एक तर ए, दुसरा ऐ आणि तिसरा ऍ. हे तिन्ही काय आहेत? कंठ तालव्य आहेत. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा ए ऐ हे काय आहेत? कंठ तालव्य. ठीक आहे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. आ कंठ, ई तालव्य आणि ओ औ हे पुढे पाहणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42, खालीलपैकी कोणते स्वर हे कंठोष्ठ आहेत? आता या ठिकाणी पहा या स्वरांचा उच्चार करताना काय होतं? कंठाचा आणि ओठांचा दोन्हीचा वापर होतोय, म्हणजे कंठाला जीभ स्पर्श करते त्यासोबतच ओठांची देखील हालचाल होते. ते कोणते आहेत? तर असे देखील 3 स्वर आहेत. कोणते कोणते? ओ, औ आणि अ. ठीक आहे. अ देखील काय? कंठोष्ठ आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? ओ औ गट काय आहे? कंठोष्ठ आहे. पर्याय 2. ए ऐ काय आहे? कंठ तालव्य. ओ औ कंठोष्ठ. उ कशामध्ये येत आहेत? औष्ठ्यमध्ये येत आहेत. आणि ई तालव्यमध्ये येत आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43, मराठी वर्णमालेत कोणता एकमेव वर्ण दंतोष्ठ प्रकारातला आहे? आता मित्रांनो या ठिकाणी पहा मराठी वर्णमालेमध्ये एकच असा वर्ण आहे ज्याचा उच्चार आपण दात आणि ओठ दोन्हीचा वापर करून करतो, म्हणजेच आपली जीभ आपल्या दातांना स्पर्श करते सोबतच आपल्या ओठांची हालचाल होते. कोणता आहे? तर व चा उच्चार करताना आपली जीभ आहे ती आपल्या दातांना स्पर्श करते सोबतच आपल्या ओठांची देखील हालचाल होते, म्हणून आपलं उत्तर काय? पर्याय 4 व. आता या ठिकाणी पहा व काय आहे? अर्धस्वर देखील आहे. य र ल व अर्धस्वर आहेत, त्यापैकी व हा एक आहे. ठीक आहे. खाली दिलेल्या पर्यायातून कंठोष्ठ असणाऱ्या वर्णाचा पर्याय निवडा. आता काय पाहिलं आपण? कंठोष्ठ कोणते कोणते आहेत? तर ओ, औ आणि अ. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? अ काय आहे? कंठोष्ठ. त्यासोबतच ऍ काय आहे? कंठ तालव्य. ए कंठ तालव्य आणि ऐ देखील कंठ तालव्य. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 45, खालीलपैकी कंठ तालव्य असणारा पर्याय निवडा. आता या ठिकाणी पहा औष्ठ्य, ओ कंठोष्ठ, अ कंठोष्ठ आणि ऍ कंठ तालव्य. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4. ठीक आहे. कंठ तालव्य कोणते कोणते? ए ऐ आणि ऍ. आणि कंठोष्ठ कोणते कोणते? तर ओ औ आणि अ. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 46, मराठी वर्णमालेतील कोणता अर्धस्वर मूर्धन्य गटात मोडतो? आता या ठिकाणी पहा आपण वर प्रश्न पाहिलेला आहे. अर्धस्वर कोणते कोणते? य र ल व. ठीक आहे. यापैकी य मोडतो तालव्यमध्ये. र कुठे मोडतो? र मोडतो
मूर्धन्यमध्ये. त्यासोबतच ल कुठे मोडतो? ल मोडतो दंत्यमध्ये आणि व मोडतो दंतोष्ठमध्ये. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? मूर्धन्यमध्ये कोणतं आहे? पर्याय 2 र. य तालव्य, ल दंत्य आणि व दंतोष्ठ. ठीक आहे, एकमेव दंतोष्ठ कोणता? व हा अर्धस्वर किंवा व हे व्यंजन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47, खालीलपैकी कोणता वर्ण त्याच्या उच्चार स्थानानुसार तालव्य व दंत तालव्य अशा दोन्ही प्रकारात मोडतो? आता या ठिकाणी पहा, च, छ, ज, झ हे 4 वर्ण आहेत किंवा हे 4 व्यंजन आहेत. यांचा उच्चार च आणि च ला य जोडल्यासारखा म्हणजे च असा देखील होतो. त्यामुळे त्यांना काय म्हणतो आपण? तालव्य आणि दंत तालव्य असं देखील म्हणतो. ठीक आहे. जर या वर्णांचा उच्चार य जोडल्यासारखा झाला तर काय? तालव्य. म्हणजे जर उच्चार च असा झाला तर तालव्य आणि अ जोडल्यासारखा झाला तर म्हणजेच उच्चार हा च असा झाला तर दंत तालव्य. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी च च्या गटातील कोणता आलेला आहे? ज आलेला आहे, ज्याचा उच्चार ज आणि ज असा देखील होतो. त्यामुळे या ठिकाणी याचा उच्चार तालव्य आणि दंत तालव्य दोन्ही प्रकारे होतो. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. कसा होणार आहे? ज म्हणजे काय? दंत तालव्य आणि ज म्हणजे तालव्य. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48, टिंब टिंब या अर्धस्वराचा उच्चार दंत्य होतो. आता या ठिकाणी पहा, अर्धस्वर कोणते? य, र, ल, व. त्यापैकी य काय आहे? तालव्य, र मूर्धन्य, व दंतोष्ठ आणि ल दंत्य. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49, खाली दिलेल्या जोड्यांपैकी अयोग्य जोडी ओळखा. त, त चा उच्चार करताना आपली जीभ दातांना स्पर्श करते, बरोबर आहे. ट, ट चा उच्चार करताना आपली जीभ आपल्या मूर्धेला स्पर्श करते, हे देखील बरोबर आहे. प, प चा उच्चार करताना आपल्या ओठांची हालचाल होते, म्हणजे हे देखील बरोबर आहे. परंतु न, न चा उच्चार करताना आपली जीभ आपल्या मूर्धेला स्पर्श करते, कारण न हे कशामध्ये आहे? तर ट च्या गटामध्ये आहे. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी न चा उच्चार करताना दातांना स्पर्श करणार आहे का? नाही करणार आहे, म्हणजे पर्याय 4 ही अयोग्य जोडी आहे. ठीक आहे. त कशामध्ये येतं? दाताला स्पर्श करते, त्यामुळे दंत्य. ट कशामध्ये? मूर्धेला स्पर्श करते, त्यामुळे मूर्धन्य. प कशामध्ये? ओठांची हालचाल होते, त्यामुळे औष्ठ्य. आणि न कशामध्ये? तर न हे ट च्या गटामधील आहे, म्हणजेच मूर्धेला स्पर्श करते म्हणून मूर्धन्य. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50, योग्य जोडी ओळखा. य दंत्य, र तालव्य, ल औष्ठ्य व दंतोष्ठ. आता या ठिकाणी पहा, य दंत्यमध्ये येते का? य तालव्यमध्ये येतंय. ठीक आहे. र येतं ते मूर्धन्यमध्ये येतं. ल कशामध्ये येतं? दंत्यमध्ये येतं. आणि व दंतोष्ठी आहे, म्हणजे पर्याय 4 बरोबर आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. अपेक्षा आहे की आजच्या व्हिडिओमधील सर्व माहिती आणि सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला व्यवस्थित समजली असतील. जर उत्तरे समजली नसतील तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा, आणि समजली असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा. त्याचबरोबर याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.